वणी शहरात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न. जगदंबा परिसरात गावगुंडांचा दहशत माजवणारा हैदोस पोलिसांची कठोर कारवाई करत कायद्याचा बालेकिल्ला दाखवला. वणी शहरात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती चिंताजनक बनली आहे. धार्मिक स्थळ असलेल्या जगदंबा देवी मंदिर परिसरात काही गावगुंडांनी नशेत हिंडत धारदार शस्त्र हातात घेऊन उघडपणे दहशत निर्माण केल्याची घटना उघडकीस आली. भाविकांची वर्दळ असलेल्या या परिसरातील पवित्रता भंग करून करण्यात आलेल्या या दहशतीमुळे नागरिकांच्या मध्ये अस्वस्थता पसरली. 8 डिसेंबर 2025 रोजी रात्री सुमारे 10 ते 10:50 वाजताच्या दरम्यान साधारण 8 ते 10 युवकांनी दारू आणि गांजाच्या नशेत देवी मंदिराच्या आवारात घुसून शिवीगाळ, आरडाओरडा करत तलवारीसारखी धारदार शस्त्र हातात घेऊन परिसरात उच्चात माजवला. मंदिराच्या प्रांगणात भाविकांची उपस्थिती असतानाच झालेल्या या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. श्री सप्तशृंगी देवी ट्रस्टच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संपूर्ण घटना स्पष्टपणे टिपली गेली आहे. या संदर्भात धार्मिक स्थळाच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत ट्रस्टने पोलिसांकडे अधिकृत ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र थोरात, रोशन पवार, अमोल देशमुख, पोपट काका थोरात, राकेश थोरात आदींच्या सहीचा तक्रार अर्ज दाखल केला. याच दरम्यान राजेंद्र मडवई यांच्यावरही संबंधित युवकांकडून धक्काबुक्की व मारहाण झाल्याची घटना घडली. त्यामुळे या घटनेचं गांभीर्य अधिक वाढलं. प्रभावित व्यक्तीने पोलिसांकडे स्वतंत्र तक्रार नोंदवली. 2 तक्रारींच्या आधारे पोलिसांनी तात्काळ चौकशी सुरू केली. प्राथमिक तपासात तुषार केशव गवे वय 21 राहणार वणी हा युवक या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचं निष्पन्न झालं. नशेच्या अवस्थेत हातात धारदार शस्त्र घेऊन धार्मिक स्थळांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणं, शासकीय कामात अडथळा आणणं, नागरिकांमध्ये दहशत पसरवणं या गंभीर कृत्यांबाबत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर शहरात वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस संदेश देण्याचा निर्णय घेतला. या अनुषंगानं वणी पोलिसांनी आरोपीची धिंड काढत शहरभर फिरवण्याचा निर्णय घेतला. पोलीस ठाण्यातून सुरुवात करून शहरातील मुख्य मार्ग, बाजारपेठ, जगदंबा देवी मंदिर परिसर असा संपूर्ण मार्गक्रमण करत आरोपीला सार्वजनिकरित्या फिरवण्यात आलं. जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला आहे. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला स्थान नाही असा स्पष्ट संदेश देण्यासाठी कारवाई करण्यात आल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. या दिंडीत वणी सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव, पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे, पोलीस उपनिरीक्षक किरण जगदाळे, अन्य कर्मचारी सहभागी होते. पोलिसांच्या या कठोर पावलाचं नागरिकांनी स्वागत केलं. धार्मिक आणि सार्वजनिक ठिकाणी गुन्हेगारी कृती करणाऱ्यांवर तातडीनं व कठोर कारवाई केली जात असल्यानं शहरातील नागरिकांनी दिलासा दिला. वणी शहरात वाढत असलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीनं आळा बसावा, शांतता टिकावी यासाठी अशा कारवाई सुरू राहण्याची अपेक्षा व्यक्त होते. महेंद्र लोढासह नितेश ताडगे, वणी.